नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत पवित्र पोर्टलवर आली एक नवीन अपडेट। ती अपडेट कोणती आहे चला आपण सुरुवात करूया व्हिडिओला। अपडेट अशी आहे, पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती प्रक्रियेवर स्थगितीची शक्यता। अभियांत्रिकी BCA पदवीधर उमेदवारांनी कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धावावं। पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती प्रक्रियेत पात्र असूनही पसंतीक्रम जनरेट न झाल्याने राज्यातील अभियांत्रिकी व BCA पदवीधारक उमेदवारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये धाव घेतली आहे। या प्रकरणामुळे शिक्षक भरती प्रक्रियेवर स्थगिती येण्याची शक्यता आहे। पात्र उमेदवारांना तातडीने पसंतीक्रम जनरेट करून भरती प्रक्रियेत सहभागी करून घेण्याची मागणी करण्यात आली आहे। BE, BEd, CET व टेट अशी पात्रता असूनही अभियांत्रिकी पदवीचा विषय पवित्र प्रणालीत नमूद नसल्याने त्यांचे पसंतीक्रम जनरेट झालेले नाहीत। शिक्षक भरतीमध्ये 2022 पासून आजपर्यंत गणित विषयासाठी संधी नाकारल्याने पात्र अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे। महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने 15 डिसेंबर 2023 रोजी संबंधित विद्यार्थी गणित विषयासाठी पात्र असल्याची शिफारस केली होती। मागील भरतीत पात्र अभियांत्रिकी उमेदवारांची कागदपत्र पडताळणीतून हकालपट्टी केल्याचा दाखला याचिकेत देण्यात आला आहे। पात्र उमेदवारांना संधी देण्याची अशा पात्र विद्यार्थ्यांना संधी दिली नाही म्हणून प्रशासनाला फरकाटले आहे। पुढील सुनावणी 25 ऑगस्ट रोजी होणार आहे। BCA पदवी ही BSc या पदवी व BCSC ITI समक्ष मानले जाते। गणित व विज्ञान विषयासाठी BCA धारकांना संधी नाकारली जात असल्याचा दावा याचिकेकर्त्यांनी केला आहे। जून 2024 याच मुद्द्यावर औरंगाबाद खंडपीठात दाखल याचिके प्रकरणी NCTEकडे निर्णय सोपविण्यात आला होता, मात्र अद्यापही कारवाई झालेली नाही। कोल्हापूर सर्किट बेंचने या प्रकरणाची पुढील तपासणी 16 सप्टेंबर रोजी ठेवली आहे। दोन्ही प्रकरणांमध्ये याचिकाकर्त्याच्या वतीने आदित्य रतकाडे हे काम पाहत आहेत। तर पात्र उमेदवारांना अन्याय। शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणीत पात्र BCA पदवीधर उमेदवारांना शिक्षक भरतीतून वगळल्याची त्यांनी सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे। BCA पदवीधारकांनी BEd, गणित विज्ञान, TET तसेच CTET पेपर 2 यासारख्या आवश्यक पात्रता पूर्ण केल्या आहेत। पवित्र पोर्टलवर पसंतीक्रम भरताना ॲज पर युजर प्रोफाईल प्रेसिडेंट नॉट अवेलेबल असा संदेश येत असल्याची तक्रार आहे। यामुळे पात्र उमेदवारांना अन्याय झाला आहे। तर ही होती पवित्र पोर्टलबद्दल शिक्षक पद भरतीबद्दल आलेली नवीन अपडेट। अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा।